ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, क्रूस, यातना, वेदना, दुःख हे आपल्या ख्रिस्ती जीवनाचे एक अविभाज्य घटक आहेत. किंबहुना आपल्या ख्रिस्ती जीवनाचा जो केंद्रबिंदू आहे, हा केंद्रबिंदू ख्रिस्त आणि क्रूस आहे. म्हणजेच मनुष्य जन्मलापासून तर मृत्यूपर्यंत या क्रूसापासून पळून जाऊ शकत नाही आणि जीवनामध्ये येणाऱ्या दुःखापासून लपू शकत नाही. कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच म्हटलेलं आहे, कारण माझ्या मागे येणारा प्रत्येक सेवक दुःखाला सामोरे गेला पाहिजे आणि क्रूसाला मिठी मारली पाहिजे. आणि वेगवेगळ्या तऱ्हेने, वेगवेगळ्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांच्या मनाची तयारी करत होता. कारण केवळ प्रभू येशूच्या जीवनामध्येच क्रूस नव्हता, तर त्याच्या मागे येणाऱ्या व त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणाऱ्या प्रत्येक शिष्यांच्या जीवनामध्ये क्रूस लिहिलेला होता, दुःख लिहिलेले होते. परंतु तेव्हा त्यांची मानसिक तयारी नव्हती या दुःखाला सामोरे जाण्यासाठी. कारण त्यांना केवळ प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करणारा परमेश्वर होता हेच दिसत होते. परंतु हळूहळू शिष्यांना यांची सवय झाली, त्यांचा विश्वास पटला आणि स्वतः ते स्वतःचं जीवन समर्पित करण्यासाठी तयार होतात. आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी देखील ते पुढे सरसवतात. परत एकदा आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना परत एकदा धीर देत असताना, त्यांचा विश्वास बळकट करत असताना त्यांना सांगत आहे की जीवनामध्ये अनेक संकटे तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत. अनेक दुःखांना तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. लोक तुम्हाला पकडतील, तुम्हाला वाईट टाकतील, तुमच्याविषयी वाईट बोलतील, तुम्हाला कचेरीमध्ये नेतील, कोर्टामध्ये उभे करतील, तुम्हाला अनेक यातना देतील. परंतु प्रभू येशू ख्रिस्त कुठेतरी आपल्याला आशा देत आहे की भिवू नका, कारण तुमच्या डोक्यावरचे केसाला देखील धक्का लागणार नाही, तुमचे केस देखील मोजलेले आहेत. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुमच्या केसाच्या, डोक्याच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याविषयी बोलत आहे. जरी ते आपल्या शरीराला इजा करतील, परंतु ज्या आत्म्यामध्ये ख्रिस्ताचा प्रतिबिंब आहे, ज्या आत्म्यामध्ये ख्रिस्त वसलेला आहे, ते आत्मा ते नष्ट करू शकणार नाही. आणि त्या क्षणाला आपण काय बोलावे, आपण कसे वागावे, हे आपला पवित्र आत्मा, आपल्यामधील जे ज्ञान आहे ते आपलं ज्ञान सगळं काही समजून देणार आहे. फरक एवढाच, जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि त्या क्रूसाला आलिंगन मानून त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला, तर जीवनातील कुठलीही गोष्ट आपल्याला थांबवू शकणार नाही. कुठली गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तापासून आपल्याला वेगळी करू शकणार नाही. परंतु हा जो क्षण होता, हा क्षण कदाचित शिष्यांना एकदम चकित करणारा होता. कारण शिष्य यासाठी तयार नव्हते, परंतु हळूहळू प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनाची तयारी करत आहे. आणि ते शिष्य आपण नंतर पाहतो, ते सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने इतके भरून जातात, विश्वासाने इतके भरून जातात की सर्वजण प्रभूसाठी आपलं अमूल्य रक्त सांडतात. तेव्हा त्याला ती शक्ती कुठून आली? ती शक्ती त्यांना आपला गुरु प्रभू येशू ख्रिस्ताकडून आली. कारण प्रथम त्या क्रूसावरती रक्त सांडलं, ते केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताने सांडलं. ते डोळ्यांनी शिष्यांनी पाहिलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं समर्पण ते आपल्या डोळ्यांनी प्रभू येशूच्या शिष्यांनी पाहिलेलं होतं. आणि म्हणून शिष्याला तो मोठा धक्काच नाही, तर मोठं सामर्थ्य मिळालेलं होतं जीवनामध्ये अनेक क्रूसाला सामोरे जाण्यासाठी. आणि हळूहळू ते शिष्य जे भिवून गेले होते, ते शिष्य प्रभूच्या पावलावरती पाऊल ठेवून क्रूसाला आनंदाने आलिंगन मारतात आणि आपल्या प्राणाची आहुती देतात. परंतु त्याचा आत्मा मात्र प्रभू येशू ख्रिस्तातही राहतो. त्याचा आत्मा कोणीच नष्ट करू शकत नाही, म्हणजेच त्याच्या आत्म्याला कोणीही धक्का देऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये देखील तेच आहे. केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताने वाहिलेल्या रक्तामुळे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या बलिदानामुळे आज आपण जिवंत आहोत. आपला ख्रिस्त धर्म टिकून आहे, आपला विश्वास टिकून आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताला महत्त्वाचं स्थान देऊया. जीवनामध्ये जे काही येईल,
दुःख येतील, संकट येतील, त्या संकटांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात सोपवून देऊन प्रभू येशू ख्रिस्त जो आपला परमेश्वर आहे, सामर्थ्य परमेश्वर आहे, तो नक्कीच आपल्याला या दुःखाला विश्वासाने सामोरं जाण्यासाठी, धाडसाने सामोरं जाण्यासाठी आपलं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नक्कीच पुरवणार आहे. आपण परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया आणि एक क्रूसाला आलिंगन देऊन क्रूसाच्या दिशेने जाण्याचा आपण प्रयत्न करूया आणि हा क्रूस आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार आहे. आमेन.